आता तर खरी लढाई चालू झाली. तर कालच वेस्ट इंडिज विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा सामना झाला आणि त्यामध्ये वेस्ट इंडिज तर हारली आणि इंडिया विरुद्ध जो झिम्बाब्वेचा सामना झाला त्यामध्ये भारताने 256 धावा केल्या आणि 72 रनाने हा मुकाबला जिंकला. तर भारताची बॅटिंग बघून सर्वांना वेळ लागेल, कारण म्हणजे अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या काय खेळी केली यार. आणि तिलक वर्मा फॉर्ममध्ये नव्हता तर त्याने 16 बॉलमध्ये 44 धावा केल्या यार. तुफानी खेळी केली तिलक वर्माने. पण आता खरा मुकाबला होणार आहे 1 तारखेला, तो म्हणजे वेस्ट इंडिज विरुद्ध इंडिया. त्यामध्ये भाऊ वेस्ट इंडिजला पण कमी समजू नका, कारण काल वेस्ट इंडिजचा बॅटिंग लाईनअप टॉप ऑर्डरचा कॉलॅप्स होऊन सुद्धा 8 ते 9 नंबरपर्यंत त्यांची बॅटिंग लाईनअप आहे. रोमारे सेफर्ड आणि जेसन होल्डर 200च्या स्ट्राईक रेटने काल त्यांनी बॅटिंग केली. 49 ते 50 धावा केल्या दोघांनी पण. वेस्ट इंडिजला अजून एक ॲडव्हान्टेज, ते म्हणजे एवढे वर्ल्ड कपचे सामने ईडन गार्डनवरती खेळले आहे ना कोलकाताला, अजूनपर्यंत त्यांनी एक पण मॅच हारलेली नाही वर्ल्ड कपचे. तर इंडियाला पण खूप सावध राहावे लागेल, आपली ताकद दाखवावी लागेल काय आहे. आणि तुम्हाला काय वाटते या सामन्यामध्ये कोण जिंकेल? असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर.